खंडोबागड असं एक नाविन्यपूर्ण ठिकाण आहे दाहेरीमध्ये. तिकडे आलोय. तर आता जवळपास ट्रेक म्हणायला काय हरकत नाही असं ठिकाण आहे. चालत चाललोय, साथीदार आहेत 2-3 बरोबर. एक नवीन अशी एक रचना आहे जी रिव्हील करायला चाललोय. एक गुफा आहे पुरातन काळातली, जी आजपर्यंत तर पब्लिक पासून लांबच आहे. आतापर्यंत कोणाला काही तिची दिसली नाहीये. आणि ती अशी प्रचंड भयंकर जंगलामध्ये, पुणे शहरापासून जवळच. मागं पूर्ण पाषाण आहे, खाली जंगल आहे आणि छानसा आणि अवघडसा असा ट्रेक आहे. हा एंट्री पॉइंट आहे. ते खाली संपूर्ण घरी असे असं फोनवरती मी रेकॉर्ड केलं नाही पाहिजे खरं, पण असं असा पूर्ण उभा डोंगर चढून तुम्हाला इथं यावं लागेल. आणि हा द्वार आहे त्याचा. या 2-3 साधारण जिने आहेत तिथं, म्हणजे स्टेअर्स आहेत. म्हणजे या 2-3 स्टेअर्स तुम्ही खाली उतरून आलात की इथं अशी एंट्री पॉइंट आहे पुरातन काळातली. आज जातो मी तुम्हाला दाखवतो. या अशी मोठी गुहा आहे आतमध्ये, साधारण 30-40 फुटांची आतमध्ये असेल. एंट्रन्स मात्र छोटा आहे याचा, असा डोंगरात त्याला असा जंगलातला भाग आहे. आणि तुम्हाला पाहायला संपूर्ण निसर्ग आहे. ही जी वाट आहे ती पायऱ्यांकडे घेऊन जाईल. त्या तरी चाललोय. जशी मेंढरं चालतात, हिमाचली मेंढरं म्हणतात ना, तशा काही प्रकारे आम्ही चालतोय. आता हा एक ताकद आहे. हर हर महादेव. डोंगरांचा मार्ग आहे, पूर्ण डोंगरातला असा पार करून खूपच तसा कठीण आहे, कारण की जास्त आतापर्यंत साधारणपणे कोणीच नाही आलेलं आहे असं म्हणू शकता तुम्ही. ही पुरातन काळातली गुहा आहे. एक महादेवाचं मंदिर आहे वर, ते मंदिरही तुम्हाला दाखवणारच आहे मी. तर आत्तापर्यंत इथे कोणी आलंच नाही आहे नक्कीच. आणि तुम्ही जर पाहायला येताल तर तुम्हाला तुमचा फर्स्ट टाइमच असेल. आणि सुंदर असा ट्रेक आहे तुम्हाला. नाईटला करू नका, नक्कीच दिवसा करावं लागेल, कारण तुम्हाला रस्ता दिसलाही पाहिजे जाण्या येण्यासाठी. आणि उभा पाषाण आहे, उभा पूर्ण गड आहे. त्याला तुम्हाला दगडाच्याच मदतीने सहारा घेत तुम्हाला चालावं लागेल. जंगलातून बाहेर पडलोय आणि थोडा मोकळा परिसर लागलाय. आता अजून याच्याही पलीकडे जायचं, जिथे महादेवाचं मंदिर आहे. हा आता त्याची उजवी बाजू आहे गडाची, जिथे आपण गुहा पाहिली ती. ही एक आकृती आहे, साधारण सिंहासारखी दिसते. त्या अँगलने तुम्हाला दाखवली. आता इथून जिन्यांचा रेलिंग चालेल जवळ, आणि जिन्यापाशी पोहोचलोय आम्ही. आणि स्टेअर्स, हर हर महादेव अशा आता हे पुरातन काळातले स्टेअर्स सापडले. आणि जो सिंह मी तुम्हाला बोलत होतो तो असा तुम्हाला पाहायला मिळतो की नाही, जसं इजिप्तच्या पिरामिडवरती सेम स्कॅट आहे तसं काहीतरी स्ट्रक्चर आहे. तसा पाहिला तर हा आता अर्धाच आम्ही गड आत्ताशी सर केला एका विचित्र मार्गाने, पण संपूर्ण पुणे शहर तुम्ही एका नजरेमध्ये पाहू शकता. असा
हा पूर्ण पुणे शहर परिसर आहे. एका नजरेमध्ये तुम्ही पाहू शकता. चालता येईल असा रस्ता आहे जो मल्हार, जय मल्हार गडाकडे घेऊन चालला आपल्याला. आणि प्रचंड असं जागृत खंडोबांचं ठिकाण आहे, ज्याचं दर्शन तुम्हाला मी घडवणार आहे थोड्याच वेळात. व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत पाहताल तुम्हाला दर्शन होईल. इतक्यावर आलेलो आहे पुणे शहरापासून. धायरी गाव जवळच आहे. खंडोबाचं जे मंदिर आहे पूर्ण शेवटचं टोक म्हणता येईल त्या पूर्ण डोंगराचं, जिथे तो महादेवाचं मंदिर आहे. जसं जेजुरीला तुम्ही कडेपठारला गेला असाल तिथे जसं मंदिर आहे अगदी सेम तुम्ही बघू शकता. मंदिराचे झेंडे जवळ पोचलोय. मंदिराकडे चाललाय रस्ता. आणि हे साधारण 400-500 म्हणजे महाराजांच्या काळातलं काम असावं. मंदिरामध्ये असं मंदिराचा एंट्रन्स आहे. शिवकाळात घडलेलं काम आहे. हा शेवटचा टोक आहे डोंगराचा. येण्याचा रस्ता आतापर्यंत आलोय. छोटी छोटी शिल्प, काळानुरूप ते थोडीफार खंडित झालेली आहेत आणि त्याच काळातली शिल्प. 1612 मधलं काम आहे. या काही मूर्त्या आहेत आणि असा एंट्रन्स आहे. आणि महादेव हा खंडोबाचा मंदिरामध्ये आपण प्रवेश केला. हर हर महादेव. माझी लाकडी घेऊन आलो होतो हर हर महादेव. याचं मंदिर आहे पूर्ण दगडाचं. आणि हे जागृत खंडोबाचं ठिकाण. असा एंट्रन्स आहे दगडीच. तर फायनली जे मी तुम्हाला सांगितलं मधला एक महाराजांचं ठिकाण जसं जेजुरीवरती आहे तसंच हे जगापासून अलिप्त असलेलं असं एक ठिकाण साक्षात मल्हारगड. जय मल्हार. मी पाहिलं त्या काळातलं साधारण एक 5 ते 7 किलो वजन असेल याचं. हे जसं आरती करायला वापरतो आपण, माझ्या चेहऱ्यावरून अंदाज घ्या. इतकं मोठं दगडातलं काम आहे. पूर्ण एक दगड आहे हा. खालून तुम्ही पाहू शकता असं कोरीव काम. त्या काळातली रचना आहे. या अशा ज्या मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये या सगळ्या एक विशिष्ट अशी वस्तू ही डिस्कनेक्ट अशी असा त्या अवस्थेमध्ये ती होती. आणि ते खंडित झाल्यानंतर त्याच्या आतमध्ये एक वर बघू शकता तुम्ही. हे जे कनेक्टर पार्ट्स आहेत ते त्या कासवाला कनेक्ट करता येतं. अशा काहीतरी पद्धतीने ते तिथं सेट केलेलं होतं त्या काळामध्ये. खाली उतरतोय आम्ही गडावरून आत्ता. आणि इथे तुम्हाला दिसत असेल माहित नाही, अंधार आहे पूर्ण. हे अख्खं पुणे शहरात लागलेली लाईट आहे. आणि आता आम्ही रस्ता उतरतोय म्हणजे जिथं स्टेअर्स आहेत त्या मार्ग. हा तर असं आहे.
रात्रीच्या वेळी आम्ही उतरतोय त्यामुळे काय मला